काही बोलायचं नाही मला. आजकाल मला गृहीत धरायला लागलं. लग्नानंतर काही दिवस कसं बेबी बेबी करत मागे मागे करायचं. तेव्हा मीही माझा बाबू म्हणून सगळं प्रेमाने केलं. पण आता मात्र तुम्ही मला गृहीत धरताय. छोट्या छोट्या गोष्टीवरून नको गं भांडत जाऊ. वेळ काळ काही बघत नाही. सकाळी सकाळी चालू होते. सगळा दिवस खराब करून टाकते. हो, छोट्या छोट्या गोष्टीवरून. तुमच्यासाठी असतील छोट्या गोष्टी, पण माझ्या जागी येऊन बघा, मग कळेल. लग्नानंतर तर मी अशी चिडली की मागे मागे फिरत मानवायला यायचात. आता चिडले तर काही फरक पडत नाही. येईल आपोआप बोलायला म्हणून सोडून देता. दिवसभर सगळं करायचं आणि वरून तुमचं असं वागणं. राग नाही येणार तर काय होणार? दिवसभर सगळं करते म्हणते ना, नको करत जाऊ मग हे उपकार. काही गरज नाही त्याची. आज सकाळी सकाळी पती देवासोबत वाजला आणि त्याने मी बनवलेला नाश्ता न खाताच ऑफिससाठी बाहेर पडला. टिफिनही नाही नेलं. नको म्हणतानाही दररोज मला ऑफिससाठी स्टेशनवर सोडणारा तो आज विचारलंही नाही. जाऊ दे, ह्यांचं नेहमीचंच आहे. टिफिन तरी घेऊन जायचं असं मनातल्या मनात बडबडत तोंड पाडून मी ऑफिससाठी आवरायला लागली. त्या दिवशी दिवसभर एक कॉल नाही की मेसेज. मीच का करू? चूक तर त्याचीच होती आणि दरवेळी माझी चूक नसली तरी मीच कॉल आणि मेसेज करते. मी पण नाही करणार यावेळी असा विचार करतच ऑफिसला पोहोचले असतील ना नीट ऑफिसला. करू का मेसेज? जाऊ दे, नको. दररोज ट्रेन मिळेपर्यंत विचारपूस करणार आहे. आज एकही कॉल आणि मेसेज नाही. नाश्ता केला असेल का? भूक तर सहन होत नाही आधीच. कॅन्टीनमध्ये जेवणही नीट मिळत नाही. दुपारी जेवायला बाहेरच जा असं सांगू का? काल ते कपाटातली फाईल ऑफिसला घेऊन जायचं आहे असं म्हणत होते. घातलं की नाही बॅगेत की विसरले. मीच अति केलं का नेहमीप्रमाणे? खरंच छोटीच होती गोष्ट. उगीचच फाटे फोडले मी. किती वेळा तो तरी समजून घेणार. आज परत त्या ट्रेनमधल्या बायका जागेसाठी वचावच भांडत होत्या. डोकं फिरून ठेवतात नुसतं. वरून काही बोलताही येत नाही. अशावेळी त्यांना कॉल करून ट्रेनमधलं भांडण रंगवून मन मोकळं केलं किती बरं वाटतं. मानायला हवं की आपल्याला डोकं शांत करायचं असेल तर तुझ्याशी बोलणं ह्याहून चांगला मार्ग नाही. अशा विविध विचारांनी तिचं ऑफिसमधल्या कामात काही लक्ष लागेना. ॲसिडिटी झाल्या म्हणत होती. तरी सकाळी सकाळी लवकर उठून नाश्ता बनवलेला तिने खाऊन आला पाहिजे होता. आत्ता पोटात कावळे ओरडायला लागलेत. बापरे, दुपारच्या जेवणात काय करायचं? माझी आवडती पालक पनीर दिली होती टिफिनमध्ये. चुपचाप घेऊन आलं पाहिजे होतं. पण आता राग आडला ना. खा आता काय गुमान कॅन्टीनमधलं. मग कळेल बायकोचं प्रेम. पोचलात का? नाश्ता केला का? कॉल करून तरी विचारायचं पण नाही. नाकावर राग आहे तिच्या. रोज आपलं भुणभुण कॉल आणि मेसेज करून. पोचलात का? जेवलात का? कधी निघणार? पण आज एक कॉल नाही की मेसेज. मी तिचा कॉल आणि मेसेजला मिस करतोय का? माझं पण काहीतरी. मी कशाला मिस करू? मला काही फरक नाही पडत. अरे यार, फाईल घरीच विसरले. तिच्याशी भांडलं नसतं तर तिने आठवणीने ती फाईल बॅगेत घातली असती. खरंच मानलं पाहिजे, ती आहे म्हणून मी आहे. त्याची ही अवस्था काही वेगळी नव्हती. त्यालाही काहीतरी चुकल्यासारखं वाटत होतं. संध्याकाळपर्यंत असंच मौनवर चालू होतं दोघांचं. संध्याकाळी अचानक तिची ऑफिसमध्ये अर्जंट मीटिंग ठेवली. त्यामुळे तिला घरी जायला उशीर होणार होता. मीटिंग संपली तशी ती बॅग घेऊन पळत सुटली. पतिदेव तर 7 पर्यंत तर घरी पोहोचला असेल. ऑफिस जवळ आहे ना त्याचं. बापरे, 8 वाजले. दररोज मी 8 वाजेपर्यंत घरी पोहोचते, पण आज तर 9 वाजतील घरी पोहोचायला. तोपर्यंत त्याला भूक लागणार. चिवडा आणि चकलीचा डबा त्याला सापडेल का? भूक नाही सहन होणार. मी जाईपर्यंत कॉलच करते. काय करू? जाऊ दे, कॉल करतेच. मी मोबाईल हातात घेऊन बघते तर मोबाईल स्विच ऑफ. अरे देवा, सकाळच्या भांडणात चार्जर घरीच राहिला वाटतं. आता काय करायचं? धावत पळतच ट्रेन पकडली आणि घरी पोहोचले. सापडलं का नाही? चिवडा आणि चकलीचा डबा. काही खाल्लं का तुम्ही? इतका वेळ कुठे होतीस? किती कॉल्स केले तुला? किती वेळ सांगितलं? चार्जर किंवा पॉवर बँक बॅगेत ठेवत पण नाही. दररोज 8ला येणार, 9 वाजले तरीही पत्ता नाही. म्हणजे काय समजायचं मी? कुठून तरी कॉल करून सांगायचं ना की ठीक आहे, उशीर होईल म्हणून. वाटलं सुमनच्याकडे गेली असेल. तिलाही कॉल केला पण तिथेही नाही. दार उघडल्या चालू झालं नवऱ्याचं ओरडणं आणि हे ओरडणं ऐकून माझे मन आनंदाने नाचू लागले. पण चेहऱ्यावर भाव गंभीरच ठेवले. मोबाईल लगेच चार्जिंगला लावला. चालू केला तर मागच्या एका तासात 50 मिस कॉल होते. हे 50 मिस कॉलच माझ्यासाठी पुरेसे होते. त्याचा राग किती वरवरचा आहे हे समजण्यासाठी. थांबा, तुम्हाला भूक लागली असेल, खायला देते म्हणत आत गेली मी. थोड्या वेळाने टीव्ही बघत जेवायला बसलो. पहिला घास मी भरवला. त्याला टीव्हीवर तेरे बिन नहीं लगता दिल मेरे, डोलना सब छोड जाए तू ना, मैनू छोडूना गाणं लागलं होतं. गाणं ऐकतच आम्ही दोघे गालातल्या गालात हसत एकमेकांकडे बघत राहिलो. खरंच असंच असतं ना पती पत्नीचं नातं. सोबत असले की नेहमी भांडणारे आणि सोबत नसले की एकही क्षणही न करमणारे हे असे नाते.
ही कहाणी कशी वाटली, आवडल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.